नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनेल DY बुक्सवर। आज आपण एका पॉवरफुल पुस्तकाचा अभ्यास करणार आहोत ज्याने असंख्य लोकांचे आयुष्य बदलून टाकले आहे। थिंक अँड ग्रो रिच बाय नेपोलियन हिल। हे फक्त एक पुस्तक नाही तर यशाचा ब्लूप्रिंट आहे। या व्हिडिओमध्ये आपण यातील 10 मुख्य धडे सोप्या भाषेत समजून घेऊ जेणेकरून तुम्हीही तुमच्या आयुष्यात बदल घडवू शकाल आणि आणखी श्रीमंत बनू शकाल। चला तर सुरू करूया ही प्रेरणादायी यात्रा। लेसन 1, डिझायर द स्टार्टिंग पॉइंट ऑफ ऑल अचीव्हमेंट। मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की प्रत्येक मोठ्या गोष्टीची सुरुवात कुठून होते? एका छोट्या स्पार्कने, एका छोट्या इच्छेने। जसे एक लहान बी एका मोठ्या झाडामध्ये वाढतं, तसेच एक मजबूत इच्छा एक शानदार भविष्य निर्माण करू शकते। नेपोलियन हिल त्यांच्या उत्कृष्ट कृती थिंक अँड ग्रो रिच मध्ये याच इच्छा म्हणजे डिझायरला यशाचा पहिला टप्पा मानतात। ते म्हणतात की फक्त चाहणे पुरेसे नाही, तर एक बर्निंग डिझायर असायला पाहिजे। एक अशी आग जी तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही, जी प्रत्येक वेळी तुमच्या मनात फिरत राहील। आता हे बर्निंग डिझायर खरं तर काय आहे ते एका वास्तविक जीवनातील उदाहरणावरून समजूया। कल्पना करा, तुम्हाला एक यशस्वी उद्योजक व्हायचे आहे। फक्त मला उद्योजक व्हायचे आहे असा विचार करून काही होणार नाही। तुम्हाला स्पेसिफिक व्हावे लागेल। मला या प्रकारचा व्यवसाय उभा करायचा आहे, इतक्या वेळेत करायचा आहे, आणि हे माझ्यासाठी इतके महत्त्वाचे का आहे? तुम्हाला तुमच्या इच्छेला एका ठोस योजनेत रूपांतरित करावे लागेल। हिल म्हणतात की एका वास्तविक इच्छेमध्ये काही मुख्य घटक असले पाहिजे। सर्वात आधी एक डेफिनिट पर्पज म्हणजे एक निश्चित ध्येय। तुम्हाला एकदम स्पष्ट असले पाहिजे की तुम्हाला नक्की काय पाहिजे। मला श्रीमंत व्हायचे आहे असे म्हणून काम होणार नाही। तुम्हाला बोलावे लागेल, मला इतक्या वेळेत इतके रुपये कमवायचे आहेत। एक नंबर, एक डेडलाईन, एक स्पेसिफिक गोल। दुसरा, फेथ म्हणजे विश्वास। तुम्हाला तुमच्या इच्छेवर ठाम विश्वास असला पाहिजे की हे शक्य आहे। सर्व शंकांना बाजूला ठेवा आणि पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवा। विश्वास ठेवा की तुम्ही करू शकता। तिसरा, ऑटोसजेशन म्हणजे स्वयंसूचना। तुमची इच्छा वारंवार करा, ती तुमच्या अवचेतन मनात रुजवा। दररोज सकाळी आणि संध्याकाळी तुमची इच्छा लिहा आणि बोला। कल्पना करा की ती आधीच पूर्ण झाली आहे। चौथा, स्पेशलाइज्ड नॉलेज म्हणजे विशेष ज्ञान। तुमचं ध्येय साधण्यासाठी जी काही माहिती हवी आहे ती मिळवा। पुस्तकं वाचा, कोर्सेस करा, तज्ञांशी संपर्क साधा। शिकणं कधीच थांबू नये। पाचवा, प्लॅन म्हणजे योजना। तुमची इच्छा प्रत्यक्षात आणण्यासाठी एक ठोस योजना बनवा। स्टेप्स ठरवा आणि त्यावर ॲक्शन घेणे सुरू करा। प्लॅनिंग इज क्रुशल। आणि शेवटी, पर्सिस्टन्स म्हणजे दृढता। रस्त्यात आव्हानं येतील, चढउतार असतील, पण तुम्हाला हार मानायची नाही। तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवा आणि सातत्याने काम करत राहा। माघार घेऊ नका। लक्षात ठेवा मित्रांनो, फक्त विचार करून काही होत नाही, तुम्हाला कृती करावी लागेल। तुमच्या इच्छेला एका बर्निंग डिझायरमध्ये बदला आणि मग बघा तुमचं आयुष्य कसं बदलतं। जशी आग इंधनाशिवाय जळत नाही, तसेच एक इच्छा कृतीशिवाय पूर्ण होत नाही। तर आजच तुमची इच्छा ओळखा, ती लिहा, त्यावर विश्वास ठेवा आणि त्यावर काम करणं सुरू करा। हाच आहे थिंक अँड ग्रो रिचचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा धडा। लेसन 2, फेथ व्हिज्युअलायझेशन ऑफ अँड बिलीफ इन अचीव्हमेंट ऑफ डिझायर। मित्रांनो, मागील पाठात आपण डिझायर, इच्छा, जी प्रत्येक प्राप्तीची सुरुवात आहे, याबद्दल बोललो होतो। पण केवळ इच्छा असणे पुरेसे नाही, त्या इच्छेवर दृढ विश्वास असणे देखील आवश्यक आहे। आणि हाच आहे धडा 2, फेथ म्हणजे विश्वास। नेपोलियन हिल म्हणतात की फेथ एक केमिकल आहे जे तुमच्या इच्छेला वास्तविकतेत बदलू शकते। ही एक अशी शक्ती आहे जी तुम्हाला तेव्हाही पुढे जाण्याचे धैर्य देते जेव्हा सर्व काही अशक्य वाटत असते। आता हे फेथ खरं तर कसे काम करते हे समजून घेण्यासाठी आपल्याला व्हिज्युअलायझेशनची शक्ती समजून घ्यावी लागेल। व्हिज्युअलायझेशन म्हणजे तुमच्या इच्छेला तुमच्या मनात स्पष्टपणे पाहणे, जसे की ती आधीच पूर्ण झाली आहे। उदाहरणार्थ, तुम्हाला एक मोठी कार खरेदी करायची आहे। फक्त मला कार हवी आहे असा विचार करून काही होणार नाही। तुम्हाला हे व्हिज्युअलाइज करावे लागेल की तुम्ही त्या कारमध्ये बसला आहात, ती चालवत आहात, तिचा वास कसा आहे, तिचा इंटिरियर कसा आहे। तुम्हाला त्या अनुभवाला तुमच्या मनात अगदी खरा बनवायचा आहे। जेव्हा तुम्ही अशा प्रकारे व्हिज्युअलाइज करता, तेव्हा तुमचा सबकॉन्शियस माइंड त्या इमेजला वास्तविकता मानू लागतो आणि मग ते तुम्हाला त्या इच्छेला पूर्ण करण्याचे मार्ग दाखवू लागतात। हे एक प्रकारचे सेल्फ प्रोग्रामिंग आहे। तुम्ही तुमच्या माइंडला प्रोग्राम करत आहात की तुम्ही त्या गोष्टीला डिझर्व करता आणि ती मिळवू शकता। हिल म्हणतात की फेथला स्ट्रॉंग बनवण्यासाठी ऑटोसजेशन खूप महत्त्वाचे आहे। ऑटोसजेशन म्हणजे तुमची इच्छा वारंवार दोहरावणे, ती लिहिणे, ती बोलणे,
ती ऐकणे. जेव्हा तुम्ही असे करता तेव्हा ती इच्छा तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये खोलवर उतरते आणि मग ती तुमच्या कृतींना मार्गदर्शन करते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे कृती. केवळ व्हिज्युअलाइज करणे आणि ऑटोसजेशन करणे पुरेसे नाही, तुम्हाला कृती देखील करावी लागेल. फेथ आणि कृती सोबत चालतात. जसे गाडीला 2 चाके असतात तसेच फेथ आणि कृती यशाचे 2 आधारस्तंभ आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो, शंका आणि भीती फेथचे शत्रू आहेत. तुम्हाला या नकारात्मक भावनांना दूर ठेवावे लागेल. पॉझिटिव्ह विचार करा, विश्वास ठेवा की तुम्ही करू शकता आणि कृती करा. हाच आहे धडा 2 फेथ, जो तुम्हाला तुमच्या इच्छेला वास्तविकतेत बदलण्यात मदत करेल. जसे समुद्रावर लाटा येत राहतात तसेच आव्हानं देखील येत राहतील, पण तुमचा फेथ तुम्हाला स्थिर ठेवेल आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवेल. तर आजपासूनच तुमच्या इच्छेवर पूर्ण विश्वास ठेवून काम करणे सुरू करा. लेसन 3 ऑटोसजेशन द मीडियम फॉर इन्फ्लुएन्सिंग सबकॉन्शियस माइंड. मित्रांनो, मागील 2 पाठांमध्ये आपण डिझायर आणि फेथ बद्दल बोललो. आता आपण एका अशा टूलबद्दल बोलूया जे या दोघांनाही अधिक शक्तिशाली बनवते. ऑटोसजेशन म्हणजे स्वयंसूचना. नेपोलियन हिल म्हणतात की ऑटोसजेशन एक असं माध्यम आहे ज्याद्वारे तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला इन्फ्लुएन्स करू शकता, त्याला प्रोग्राम करू शकता तुमच्या डिझायर्सला रियालिटीमध्ये बदलण्यासाठी. आता हे ऑटोसजेशन खरं तर काय आहे? सोप्या शब्दांत, हे स्वतःला पॉझिटिव्ह सूचना देणे, वारंवार देणे, तोपर्यंत देणे जोपर्यंत ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये इम्प्रिंट होत नाही. जसे एखादं गाणं वारंवार ऐकल्याने ते तुमच्या डोक्यात बसतं, तसेच पॉझिटिव्ह अफर्मेशन्स वारंवार रिपीट केल्याने ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडचा पार्ट बनतात. हिल म्हणतात की ऑटोसजेशनला इफेक्टिव्ह बनवण्यासाठी काही गोष्टी जरुरी आहेत. सर्वात आधी तुम्हाला तुमच्या डिझायरला एका क्लिअर आणि कन्साइज स्टेटमेंटमध्ये लिहावं लागेल. जसे, मी दर महिन्याला 1 लाख रुपये कमवत आहे किंवा मी एक सक्सेसफुल बिझनेस ओनर आहे. हे स्टेटमेंट्स प्रेझेंट टेन्समध्ये असले पाहिजेत, जसे की ते आधीच सत्य आहे. मग तुम्हाला हे स्टेटमेंट्स रोज सकाळी आणि संध्याकाळी कमीत कमी एकदा मोठ्याने बोलावे लागतील. बोलताना तुम्हाला तुमच्या डिझायरला व्हिज्युअलाइज पण करावे लागेल, ते फील करावे लागेल जसे की ते आधीच पूर्ण झाले आहे. हे खूप महत्त्वाचे आहे की तुम्ही इमोशनसोबत बोला, फक्त मेकॅनिकल रिपिटेशनने काही होणार नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे रिपिटेशन. तुम्हाला हे स्टेटमेंट्स तोपर्यंत रिपीट करत राहायचे आहेत जोपर्यंत ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये पूर्णपणे इम्प्रिंट होत नाही. ही एक प्रोसेस आहे, यात वेळ लागतो, पण जर तुम्ही कन्सिस्टंट राहिलात तर रिझल्ट नक्की मिळेल. ऑटोसजेशनचा आणखी एक पॉवरफुल मार्ग आहे स्क्रिप्टिंग. तुम्ही तुमच्या डिझायरला एका स्टोरीच्या फॉर्ममध्ये लिहू शकता, जसे की ती आधीच पूर्ण झाली आहे. ही स्टोरी रोज वाचा आणि ती फील करा. हे तुमच्या सबकॉन्शियस माइंडला आणखी स्ट्रॉंग मेसेज पाठवेल. लक्षात ठेवा मित्रांनो, तुमचा सबकॉन्शियस माइंड एका फर्टाईल ग्राउंडसारखा आहे. तुम्ही त्यात जे काही सीड टाकाल ते ग्रो होईल. जर तुम्ही निगेटिव्ह थॉट्स टाकाल तर निगेटिव्ह रिझल्ट्स मिळतील, पण जर तुम्ही पॉझिटिव्ह अफर्मेशन्स आणि व्हिज्युअलायझेशन्सचे सीड्स टाकाल तर तुम्हाला सक्सेस आणि अचिव्हमेंटचा हार्वेस्ट मिळेल. तर आजपासूनच ऑटोसजेशनचा यूज करणं सुरू करा आणि बघा तुमचं आयुष्य कसं बदलतं. जसा एक कुंभार मातीला आकार देतो, तसेच तुम्ही ऑटोसजेशनने तुमच्या माइंडला आकार देऊ शकता आणि तुमच्या डिझायर्सला रियालिटीमध्ये बदलू शकता. लेसन 4 स्पेशलाइज्ड नॉलेज, पर्सनल एक्सपिरियन्सेस आणि ऑब्झर्वेशन्स. मित्रांनो, मागील पाठांमध्ये आपण डिझायर, फेथ आणि ऑटोसजेशनबद्दल बोललो. आता आपण आणखी एका महत्त्वाच्या घटकाबद्दल बोलूया जो यशासाठी आवश्यक आहे. स्पेशलाइज्ड नॉलेज म्हणजे विशेष ज्ञान. नेपोलियन हिल म्हणतात की केवळ जनरल नॉलेजने काम होणार नाही, तुम्हाला तुमच्या निवडलेल्या क्षेत्रात तज्ज्ञ बनण्यासाठी स्पेशलाइज्ड नॉलेज मिळवावे लागेल. आता हे स्पेशलाइज्ड नॉलेज खरं तर काय आहे? ही एखाद्या विशिष्ट विषय किंवा क्षेत्राची सखोल समज आहे. जसे डॉक्टरला मानवी शरीराचे तपशीलवार ज्ञान असते, इंजिनियरला यंत्रांचे, तसेच तुम्हाला तुमचे ध्येय साधण्यासाठी आवश्यक ज्ञान असले पाहिजे. हिल म्हणतात की ज्ञान 2 प्रकारचे असते, जनरल आणि स्पेशलाइज्ड. जनरल नॉलेज तुम्हाला जगाची एक व्यापक समज देते, पण स्पेशलाइज्ड नॉलेज तुम्हाला कृती करण्यासाठी टूल्स पुरवते. हे तुम्हाला कसे करायचे ते सांगते. स्पेशलाइज्ड नॉलेज मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत. सर्वात आधी, पुस्तके वाचा. तुमच्या क्षेत्रातील सर्वोत्तम पुस्तकांचा अभ्यास करा, त्यातून नोट्स बनवा आणि त्यांना वारंवार रिव्ह्यू करा. दुसरे म्हणजे कोर्सेस करा. ऑनलाईन आणि ऑफलाईन कोर्सेस उपलब्ध आहेत जे तुम्हाला विशिष्ट कौशल्ये शिकवू शकतात. तिसरे म्हणजे मेंटर्स आणि एक्सपर्ट्सकडून शिका. त्यांच्याशी कनेक्ट व्हा, त्यांच्या अनुभवांबद्दल जाणून घ्या आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे अनुभव. केवळ पुस्तके वाचून किंवा कोर्सेस करून काम होणार नाही. तुम्हाला व्यावहारिक अनुभव देखील मिळवावा लागेल. क्षेत्रात उतरा, काम करा, चुका करा आणि त्यातून शिका. अनुभवच तुम्हाला खरा तज्ञ बनवतो. हिल आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्यावर जोर देतात, ऑब्झर्वेशन. तुमच्या आजूबाजूच्या जगाला लक्षपूर्वक पहा. यशस्वी लोकांना ऑब्झर्व्ह करा. त्यांच्या सवयी, त्यांच्या स्ट्रॅटेजीज ऑब्झर्व्ह करा. ते काय करतात जे त्यांना यशस्वी बनवते ते त्यांच्याकडून शिका. लक्षात ठेवा मित्रांनो, ज्ञान ही शक्ती आहे, पण तेव्हाच जेव्हा ते वापरले जाते. स्पेशलाइज्ड नॉलेज तुम्हाला स्पर्धात्मक धार देते, तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे बनवते आणि तुम्हाला तुमचे ध्येय साधण्यात मदत करते. जसे एक तीक्ष्ण चाकू एका बोथट चाकूपेक्षा जास्त प्रभावी असतो, तसेच स्पेशलाइज्ड नॉलेज तुम्हाला अधिक प्रभावी बनवते. तर आजपासूनच तुमच्या क्षेत्रातील स्पेशलाइज्ड नॉलेज मिळवणे सुरू करा आणि बघा तुमचा यशाचा प्रवास कसा वेगवान होतो. जसा एक आर्किटेक्ट ब्लूप्रिंट शिवाय इमारत बांधू शकत नाही, तसेच स्पेशलाइज्ड नॉलेज शिवाय तुम्ही तुमचे ध्येय साधू शकत नाही. लेसन 5, इमॅजिनेशन द वर्कशॉप ऑफ द माइंड. मित्रांनो, मागील पाठांमध्ये आपण नॉलेजच्या महत्त्वाविषयी चर्चा केली. आता आपण एका अशा शक्तीबद्दल बोलूया जी नॉलेजला वापरण्याची पद्धत शिकवते. इमॅजिनेशन म्हणजे कल्पना. नेपोलियन हिल म्हणतात की इमॅजिनेशन मनाची कार्यशाळा आहे, जिथे नवीन कल्पना आणि संकल्पना जन्म घेतात. ही ती जागा आहे जिथे तुम्ही तुमच्या इच्छांना वास्तविकतेत बदलण्याचा ब्लूप्रिंट तयार करता. आता ही इमॅजिनेशन खरं तर काय आहे? ही अशी क्षमता आहे जी अजून अस्तित्वात नाही ते काहीतरी निर्माण करण्याची क्षमता. नवीन शक्यता पाहणे, नवीन उपाय शोधणे, नवीन कल्पना निर्माण करणे. ही एक अशी शक्ती आहे जी आपल्याला सामान्यातून असामान्य बनण्यास मदत करते. हिल म्हणतात की इमॅजिनेशन 2 प्रकारची असते, सिंथेटिक आणि क्रिएटिव्ह. सिंथेटिक इमॅजिनेशनमध्ये तुम्ही अस्तित्वात असलेल्या कल्पनांना एकत्र करून काहीतरी नवीन तयार करता. जसे एक चित्रकार वेगवेगळ्या रंगांना मिसळून एक नवीन चित्र तयार करतो. क्रिएटिव्ह इमॅजिनेशनमध्ये तुम्ही अगदी नवीन कल्पना तयार करता, काहीतरी जे यापूर्वी कधीच नव्हते. जसे एक संशोधक एक नवीन मशीनचा शोध लावतो. इमॅजिनेशन डेव्हलप करण्याचे अनेक मार्ग आहेत. सर्वात आधी, पुस्तके वाचा. वेगवेगळ्या विषयांची पुस्तके वाचा. हे तुमच्या माइंडला नवीन कल्पनांशी एक्सपोज करेल. दुसरे म्हणजे क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी व्हा. चित्रकला करा, संगीत ऐका, लेखन करा. हे तुमच्या इमॅजिनेशनला उत्तेजित करेल. तिसरे म्हणजे निसर्गात वेळ घालवा. निसर्ग तुम्हाला प्रेरणा देतो आणि तुम्हाला नवीन दृष्टिकोन देतो. हिल आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्यावर जोर देतात, तुमच्या इमॅजिनेशनला तुमच्या इच्छेवर फोकस करा. तुमच्या इच्छेला व्हिज्युअलाइज करा. तिला वेगवेगळ्या अगलने पहा. तिला वास्तविकतेत बदलण्याच्या वेगवेगळ्या मार्गांबद्दल विचार करा. जेव्हा तुम्ही असे करता, तेव्हा तुमचा सबकॉन्शियस माइंड काम करायला लागतो आणि तुम्हाला नवीन कल्पना आणि उपाय पुरवतो. लक्षात ठेवा मित्रांनो, इमॅजिनेशन अमर्यादित आहे. त्याची कोणतीही सीमा नाही. तुम्ही जे काही इमॅजिन करू शकता, ते तुम्ही प्राप्त करू शकता. जसा एक पक्षी पंखांशिवाय उडू शकत नाही, तसेच इमॅजिनेशनशिवाय तुम्ही तुमचे ध्येय साधू शकत नाही. तर आजपासूनच तुमच्या इमॅजिनेशनचा वापर करणे सुरू करा. तिला वाढवा आणि बघा तुमच्या आयुष्यात नवीन संधी कशा उघड होतात. जसा एक कलाकार कॅनव्हासवर आपल्या इमॅजिनेशनला रंगवतो, तसेच तुम्ही तुमच्या आयुष्याला तुमच्या इमॅजिनेशनने आकार देऊ शकता. लेसन 6, ऑर्गनायझर प्लॅनिंग द क्रिस्टलायझेशन ऑफ डिझायर इनटू ॲक्शन. मित्रांनो, मागच्या लेसन्समध्ये आपण डिझायर, फेथ, ऑटोस्टेशन, नॉलेज आणि इमॅजिनेशनबद्दल बोललो. हे सगळं इम्पॉर्टंट आहे, पण ह्यांना रियालिटीमध्ये बदलण्यासाठी एक गोष्ट अजून जरुरी आहे, ऑर्गनायझर प्लॅनिंग म्हणजे व्यवस्थित योजना. नेपोलियन हिल म्हणतात की प्लॅनिंग डिझायरला ॲक्शनमध्ये बदलण्याची प्रोसेस आहे. हे ते ब्लूप्रिंट आहे जे तुम्हाला सांगतं की काय करायचं आहे, कधी करायचं आहे आणि कसं करायचं आहे. आता हे ऑर्गनायझर प्लॅनिंग ॲक्च्युअली आहे काय? हे आहे आपल्या गोलला छोट्या छोट्या मॅनेजेबल स्टेप्समध्ये ब्रेक करणं आणि मग त्या स्टेप्सला एक लॉजिकल सिक्वेन्समध्ये अरेंज करणं. हे तुम्हाला एक रोडमॅप देते जे तुम्हाला सांगतं की तुम्हाला कुठे जायचं आहे आणि तिथे कसं पोहोचायचं आहे. हिल म्हणतात की प्लॅनिंग 2 प्रकारची असते, प्रायमरी आणि सेकंडरी. प्रायमरी प्लॅनिंगमध्ये तुम्ही आपल्या मेन गोलला डिफाईन करता आणि त्याच्यासाठी एक जनरल स्ट्रॅटेजी बनवता. सेकंडरी प्लॅनिंगमध्ये तुम्ही त्या स्ट्रॅटेजीला छोट्या छोट्या स्पेसिफिक ॲक्शन्समध्ये ब्रेक करता. एक इफेक्टिव्ह प्लॅन बनवण्यासाठी काही गोष्टी जरुरी आहे. सर्वात पहिले, आपल्या गोलला क्लिअरली डिफाईन करा. तुम्हाला ॲक्च्युअली काय अचीव्ह करायचं आहे, हे तुम्हाला बिलकुल साफ माहीत असायला पाहिजे. दुसरं, रिसोर्सेस आयडेंटिफाय करा.
तुम्हाला आपल्या गोलला अचीव्ह करण्यासाठी कोणत्या रिसोर्सेसची गरज असेल हे पत्ता लावा. तिसरं, डेडलाईन्स सेट करा. हर स्टेपसाठी एक टाइमलाईन बनवा जेणेकरून तुम्ही ट्रॅकवर राहाल. चौथं, फ्लेक्सिबल राहा. प्लान्स चेंज होऊ शकतात, त्यामुळे ऍडजस्ट करण्यासाठी रेडी राहा. हिल एक अजून इम्पॉर्टंट पॉइंटवर जोर देतात, मास्टरमाइंड ग्रुप. एक मास्टरमाइंड ग्रुप त्या लोकांचा ग्रुप असतो जे एक कॉमन गोल शेअर करतात आणि एक दुसरेला सपोर्ट करतात. हे ग्रुप तुम्हाला नवीन आयडियाज, फीडबॅक आणि मोटिवेशन प्रोव्हाइड करू शकतं. लक्षात ठेवा मित्रांनो, एक चांगला प्लॅन तुम्हाला कॉन्फिडन्स देतो आणि तुम्हाला फोकस राहण्यात हेल्प करतो. हे तुम्हाला अनिश्चितता आणि कन्फ्युजनपासून वाचवतो. जसं एक कन्स्ट्रक्टर ब्लूप्रिंटच्या बिना एक बिल्डिंग नाही बनवू शकत, तसंच प्लॅनिंगच्या बिना तुम्ही आपल्या गोल्सला अचीव्ह नाही करू शकत. तर आजपासूनच आपल्या गोल्ससाठी एक ऑर्गनाइज्ड प्लॅन बनवणं सुरू करा आणि बघा कशी तुमची प्रोग्रेस फास्ट होते. जसं एक मॅप तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत गाईड करतो, तसंच एक प्लॅन तुम्हाला तुमच्या गोल्सपर्यंत गाईड करतो. एक म्हण आहे, इफ यू फेल टू प्लॅन, यू प्लॅन टू फेल. त्यामुळे प्लॅनिंग खूप जरुरी आहे. लेसन 7, डिसिजन द मास्टरी ऑफ प्रोक्रॅस्टिनेशन. मित्रांनो, मागच्या लेसन्समध्ये आपण प्लॅनिंग पर्यंतची गोष्ट केली. आता आपण बोलूया एका अशा क्वालिटीची जी प्लॅनला ऍक्शनमध्ये बदलण्यासाठी खूप जरुरी आहे, डिसिजन म्हणजे निर्णय. नेपोलियन हिल म्हणतात की सक्सेसफुल लोक क्विक आणि डेफिनेट डिसिजन्स घेण्यासाठी ओळखले जातात, तर फेल होणारे लोक डिसिजन्स घेण्यासाठी खूप टाइम लावतात आणि अक्सर त्यांना बदलत राहतात. हा लेसन आपल्याला शिकवतो की कसं प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे टाळाटाळवर काबू मिळवायचा. आता हे डिसिजन ऍक्च्युअली आहे काय? हे आहे 2 किंवा 2 पेक्षा जास्त ऑप्शन्समध्ये से एकला चूज करण्याची ॲबिलिटी. ही एक अशी पॉवर आहे जी तुम्हाला ऍक्शन घेण्यासाठी मोटिव्हेट करते आणि तुम्हाला योग्य डायरेक्शनमध्ये घेऊन जाते. हिल म्हणतात की डिसिजन घेण्यामध्ये हेजिटेशन आणि डाऊट नाही असायला पाहिजे. तुम्हाला कॉन्फिडेंटली आणि क्विकली डिसाईड करायला पाहिजे की तुम्हाला काय करायचं आहे. प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे टाळाटाळ डिसिजनचा सर्वात मोठा दुश्मन आहे. हे तुम्हाला ऍक्शन घेण्यापासून रोखतं आणि तुम्हाला कन्फ्युजन ठेवतं. हिल म्हणतात की प्रोक्रॅस्टिनेशनला ओव्हरकम करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करायला पाहिजे. सर्वात पहिले, आपल्या गोल्सला क्लिअरली डिफाईन करा. जेव्हा तुम्हाला माहित असेल की तुम्हाला काय अचीव्ह करायचं आहे, तेव्हा डिसिजन घेणं सोपं होऊन जाईल. दुसरं, डेडलाईन्स सेट करा. जेव्हा तुमच्याकडे एक डेडलाईन असेल, तेव्हा तुम्ही ऍक्शन घेण्यासाठी जास्त मोटिव्हेटेड व्हाल. तिसरं, परफेक्शनिझमपासून बचा. हे विचार करून की सगळं काही परफेक्ट असायला पाहिजे, तुम्ही कधी ऍक्शन नाही घेऊ शकणार. हिल एक अजून इम्पॉर्टंट पॉइंटवर जोर देतात, आपल्या ओपिनियन्स जास्त शेअर करा. जेव्हा तुम्ही आपल्या डिसिजन्सला दुसऱ्यांसोबत शेअर करता, तेव्हा ते तुम्हाला डाऊट करण्यासाठी आणि आपल्या डिसिजनला बदलण्यासाठी इन्फ्लुएन्स करू शकतात. त्यामुळे जोपर्यंत तुमचा प्लॅन पूर्णपणे सॉलिड न होवो, तोपर्यंत त्याला आपल्यापर्यंतच ठेवा. लक्षात ठेवा मित्रांनो, डिसिजन घेण्यामध्ये देरी केल्याने ऑपॉर्च्युनिटीज मिस होऊ शकतात. क्विक आणि डेफिनेट डिसिजन्स तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एज देतात आणि तुम्हाला सक्सेसच्या रस्त्यावर पुढे वाढवतात. जसं एक सोल्जरला बॅटलमध्ये क्विक डिसिजन्स घ्यावे लागतात, तसंच बिझनेस आणि लाईफमध्ये पण क्विक डिसिजन्स इम्पॉर्टंट असतात. तर आजपासूनच क्विक आणि कॉन्फिडेंट डिसिजन्स घेणं सुरू करा आणि बघा कसे तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस येतात. जसं एक शिपचा कॅप्टन डिसाईड करतो की त्याला कोणत्या डायरेक्शनमध्ये जायचं आहे, तसंच तुम्ही आपल्या डिसिजन्सने आपल्या लाईफची डायरेक्शन डिसाईड करता. नो डिसिजन इज ऑल्सो अ डिसिजन. त्यामुळे डिसिजन घेणं खूप जरुरी आहे. लेसन 8, पर्सिस्टन्स विथ सस्टेन्ड एफर्ट नेसेसरी टू इंड्यूस फेथ. मित्रांनो, मागच्या लेसन्समध्ये आपण डिसिजन घेण्याच्या इम्पॉर्टन्सबद्दल बोललो. आता आपण बोलूया एका अशा क्वालिटीची जी डिसिजन्सला ऍक्शनमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आणि गोल्सला अचीव्ह करण्यासाठी सर्वात जास्त जरुरी आहे, पर्सिस्टन्स म्हणजे दृढता. नेपोलियन हिल म्हणतात की पर्सिस्टन्स ती पॉवर आहे जी तुम्हाला तेव्हा पण पुढे वाढवते जेव्हा सगळं काही मुश्किल वाटत असतं, जेव्हा तुम्हाला वाटतं की आता काही नाही होऊ शकतं. ही ती अनस्टॉपेबल फोर्स आहे जी तुम्हाला फायनल डेस्टिनेशनपर्यंत पोहोचवते. आता हे पर्सिस्टन्स ऍक्च्युअली आहे काय? हे आहे आपल्या गोलवर टिकून राहणं, चाहे कितीही रुकावटे येवोत, कितीही मुश्किले येवोत. हे आहे गिव्ह अप न करणं, हार मानणं, लगातार कोशिश करत राहणं. हिल म्हणतात की पर्सिस्टन्स एक हॅबिट आहे, एक क्वालिटी आहे जिला डेव्हलप केलं जाऊ शकतं. हे कोणतं इनबॉर्न टॅलेंट नाही आहे, उलट एक शिकलेलं बिहेवियर आहे. पर्सिस्टन्सला डेव्हलप करण्यासाठी काही गोष्टी जरुरी आहेत. सर्वात पहिले, एक डेफिनेट पर्पज ठेवा. जेव्हा तुमच्याकडे एक क्लिअर गोल असेल, तेव्हा तुम्हाला पर्सिस्टंट राहण्याची वजह मिळेल. दुसरं, डिझायर ठेवा.
एक बर्निंग डिझायर तुम्हाला मोटिव्हेटेड ठेवेल आणि तुम्हाला गिव्ह अप नाही करू देईल. तिसरं, सेल्फ कॉन्फिडन्स ठेवा. आपल्यावर विश्वास ठेवा की तुम्ही आपल्या गोलला अचीव्ह करू शकता. चौथं, एक डेफिनेट प्लॅन बनवा. एक प्लॅन तुम्हाला डायरेक्शन देईल आणि तुम्हाला ट्रॅकवर ठेवेल. पाचवं, एक मास्टरमाइंड ग्रुप जॉईन करा. एक सपोर्टिव्ह ग्रुप तुम्हाला मोटिव्हेटेड ठेवेल आणि तुम्हाला हेल्प करेल जेव्हा तुम्ही डिस्करेज्ड फील कराल. हिल एक अजून इम्पॉर्टंट पॉइंटवर जोर देतात, टेम्पररी डिफिटला फायनल फेलियर माना. रस्त्यात रुकावटे येतील, असफलता मिळतील, पण हे फक्त टेम्पररी सेटबॅक्स आहेत, फायनल फेलियर नाही. यातून शिका, इम्प्रूव्ह करा आणि पुढे वाढत राहा. लक्षात ठेवा मित्रांनो, पर्सिस्टन्स हीच ती किल्ली आहे जी सक्सेसच्या डोरला खोलते. बिना पर्सिस्टन्सच्या कोणताही गोल अचीव्ह नाही केला जाऊ शकत. जसं एक झाड लगातार ग्रो करत राहतं, चाहे मौसम कसाही असो, तसंच तुम्हाला पण आपल्या गोलच्या दिशेने लगातार वाढत राहायला पाहिजे. जसं एक रिव्हर लगातार वाहत राहते, चाहे रस्त्यात कितीही चट्टाने येवोत, तसंच तुम्हाला पण आपल्या रस्त्यावर लगातार चालत राहायला पाहिजे. पर्सिस्टन्स इज द की टू सक्सेस. त्यामुळे पर्सिस्टंट राहणं खूप जरुरी आहे. लेसन 9, द पॉवर ऑफ द मास्टर माइंड, द ड्रायव्हिंग फोर्स. मित्रांनो, मागच्या लेसन्समध्ये आपण पर्सिस्टन्स पर्यंत अनेक जरुरी प्रिन्सिपल्स बद्दल बोललो. आता आपण एका अशा कॉन्सेप्ट बद्दल बोलूया जी तुमच्या सक्सेस जर्नीला खूप जास्त फास्ट ट्रॅक करू शकते. द पॉवर ऑफ द मास्टर माइंड म्हणजे मास्टर माइंडची शक्ती. नेपोलियन हिल म्हणतात की मास्टर माइंड एक असं ग्रुप असतं ज्यात 2 किंवा 2पेक्षा जास्त लोक एक कॉमन गोलसाठी एक साथ काम करतात. हे एक थर्ड माइंड क्रिएट करतं, एक कलेक्टिव्ह इंटेलिजन्स जी इंडिव्हिज्युअल इंटेलिजन्सपेक्षा खूप जास्त पॉवरफुल असते. आता हे मास्टर माइंड ऍक्च्युअली आहे काय? हे आहे एक हार्मोनियस अलायन्स, एक असं ग्रुप जे एक दुसरेला सपोर्ट करतं, एक दुसरेला इन्स्पायर करतं आणि एक दुसरेला मोटिव्हेट करतं. या ग्रुपमध्ये हर मेंबर आपली युनिक स्किल्स, नॉलेज आणि एक्सपिरियन्सेस शेअर करतो, ज्यामुळे एक सिनर्जी क्रिएट होते जी इंडिव्हिज्युअली अचीव्ह नाही केली जाऊ शकत. हिल म्हणतात की एक इफेक्टिव्ह मास्टर माइंड ग्रुपमध्ये काही क्वालिटीज असायला पाहिजे. सर्वात पहिले, एक डेफिनेट पर्पज असायला पाहिजे. ग्रुपचा एक क्लिअर गोल असायला पाहिजे ज्यासाठी सगळे मिळून काम करतील. दुसरं, हार्मोनियस रिलेशनशिप असायला पाहिजे. ग्रुप मेंबर्सच्या मध्ये ट्रस्ट, रेस्पेक्ट आणि कोऑपरेशन असायला पाहिजे. तिसरं, रेग्युलर मीटिंग्स असायला पाहिजे. ग्रुपला रेग्युलरली भेटायला पाहिजे जेणेकरून आयडियाज शेअर केले जाऊ शकतील, प्रॉब्लेम्स डिस्कस केले जाऊ शकतील आणि प्रोग्रेस ट्रॅक केली जाऊ शकेल. चौथं, म्युच्युअल बेनिफिट असायला पाहिजे. ग्रुप मेंबर्सनी एक दुसरेला हेल्प करायला पाहिजे आणि एक दुसरेकडून शिकायला पाहिजे. हिल एक अजून इम्पॉर्टंट पॉइंटवर जोर देतात, मास्टर माइंड फक्त बिझनेस किंवा करिअरसाठीच नाही, पर्सनल लाईफसाठी पण खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही आपल्या फॅमिली, फ्रेंड्स किंवा कम्युनिटी सोबत एक मास्टर माइंड ग्रुप बनवू शकता आणि एक दुसरेला सपोर्ट करू शकता. मित्रांनो, 2 डोके एकापेक्षा चांगले असतात. एक मास्टर माइंड ग्रुप तुम्हाला नवीन आयडियाज, नवीन पर्स्पेक्टिव्हस आणि नवीन सोल्युशन्स प्रोव्हाइड करू शकतं जे तुम्ही एकटे नाही विचार करू शकत. हे तुम्हाला मोटिव्हेटेड ठेवतं, तुम्हाला अकाउंटेबल ठेवतं आणि तुम्हाला सक्सेसच्या रस्त्यावर पुढे वाढवतं. जसं एक ऑर्केस्ट्रा वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्सच्या सोबत मिळून एक ब्युटिफुल मेलोडी क्रिएट करतो, तसंच एक मास्टर माइंड ग्रुप वेगवेगळे इंडिव्हिज्युअल्सच्या सोबत मिळून एक पॉवरफुल फोर्स क्रिएट करतो. 2 हेड्स आर बेटर दॅन 1. त्यामुळे एक मास्टर माइंड ग्रुप बनवणं खूप जरुरी आहे. लेसन 10, द मिस्ट्री ऑफ सेक्स ट्रान्सम्युटेशन, ट्रान्सम्युटेशन ऑफ एनर्जी इनटू क्रिएटिव्ह एफर्ट. मित्रांनो, आता आपण एका अशा टॉपिक बद्दल बोलूया जो थोडा सेन्सिटिव्ह आहे, पण तितकाच महत्वाचा पण आहे. मिस्ट्री ऑफ सेक्स ट्रान्सम्युटेशन म्हणजे यौन ऊर्जेचे रहस्य. नेपोलियन हिल म्हणतात की सेक्सुअल एनर्जी एक खूपच पॉवरफुल फोर्स आहे आणि याला क्रिएटिव्ह एफर्टमध्ये ट्रान्सम्यूट केलं जाऊ शकतं. याचा मतलब हे नाही की तुम्हाला तुमच्या सेक्सुअल डिझायर्सला सप्रेस करायचं आहे, उलट हे आहे की तुम्हाला या एनर्जीला एका हायर पर्पजसाठीच लाईज करायचं आहे. आता हे सेक्स ट्रान्सम्युटेशन ऍक्च्युअली आहे काय? हे आहे आपल्या सेक्सुअल एनर्जीला कन्व्हर्ट करणं, तिला ट्रान्सफॉर्म करणं, तिला क्रिएटिव्हिटी, इन्स्पिरेशन आणि अचिव्हमेंटच्या दिशेने वळवणं. हिल म्हणतात की ही एनर्जी एक रॉ मटेरियल सारखी आहे, ज्याला तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मोल्ड करू शकता. याला तुम्ही आर्ट, लिटरेचर, बिझनेस, सायन्स किंवा कोणत्याही आणखी फील्डमध्ये यूज करू शकता. जेव्हा तुम्ही आपल्या सेक्सुअल एनर्जीला ट्रान्सम्यूट करता, तेव्हा तुम्ही एक नवीन लेव्हलची क्रिएटिव्हिटी आणि इन्स्पिरेशन एक्सपिरियन्स करता. तुम्हाला नवीन आयडियाज येतात, नवीन एनर्जी मिळते आणि तुम्ही आपल्या गोल्सला अचीव्ह करण्यासाठी जास्त मोटिव्हेटेड होता.
हिल म्हणतात की सेक्स ट्रान्सम्युटेशनसाठी काही गोष्टी जरुरी आहेत. सर्वात पहिले, तुम्हाला आपल्या थॉट्सला कंट्रोल करायला पाहिजे. निगेटिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह थॉट्सपासून बचा आणि पॉझिटिव्ह आणि क्रिएटिव्ह थॉट्सवर फोकस करा. दुसरं, तुम्हाला आपल्या एनर्जीला चॅनलाइज करण्यासाठी एक डेफिनेट पर्पज असायला पाहिजे. जेव्हा तुमच्याकडे एक क्लिअर गोल असेल तेव्हा तुम्ही आपल्या एनर्जीला योग्य डायरेक्शनमध्ये वळवू शकाल. तिसरं, तुम्हाला सब्लिमेशनची प्रॅक्टिस करायला पाहिजे. सब्लिमेशनचा मतलब आहे आपल्या एनर्जीला एका हायर पर्पजमध्ये कन्व्हर्ट करणं. तुम्ही याला आर्ट, म्युझिक, स्पोर्ट्स किंवा कोणत्याही आणखी क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटीच्या थ्रू करू शकता. हिल एक अजून इम्पॉर्टंट पॉइंटवर जोर देतात. सेक्स ट्रान्सम्युटेशन फक्त सेक्सुअल एनर्जीपर्यंतच लिमिटेड नाही आहे. हे कोणत्याही टाईपच्या स्ट्रॉंग इमोशनल एनर्जीवर अप्लाय होतं, जसं की लव्ह, फेअर किंवा अगर. या इमोशन्सला पण क्रिएटिव्ह एफर्टमध्ये ट्रान्सम्यूट केले जाऊ शकतं. मित्रांनो, एनर्जी न्यूट्रल असते. हे डिपेंड करतं तुमच्यावर की तुम्ही तिला कसं यूज करता. सेक्स ट्रान्सम्युटेशन तुम्हाला आपल्या एनर्जीला मॅक्सिमाइज करण्यासाठी आणि आपल्या पोटेन्शियलला अनलॉक करण्यासाठी हेल्प करतं. जसं एक डॅम पाण्याची एनर्जीला इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्व्हर्ट करतो, तसंच तुम्ही सेक्स ट्रान्सम्युटेशनने आपल्या एनर्जीला क्रिएटिव्ह अचिव्हमेंटमध्ये कन्व्हर्ट करू शकता. एनर्जी इन मोशन स्टेस इन मोशन. त्यामुळे आपल्या एनर्जीला पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये वळवणं खूप जरुरी आहे. तर मित्रांनो, हे होते थिंक अँड ग्रो रिचचे 10 पॉवरफुल लेसन्स. आपण पाहिले की कसे डिझायर, फेथ, प्लॅनिंग, डिसिजन, पर्सिस्टन्स आणि मास्टर माइंड सारखे प्रिन्सिपल्स तुम्हाला सक्सेसकडे घेऊन जाऊ शकतात. लक्षात ठेवा, हे फक्त थिअरी नाही आहे. हे प्रॅक्टिकल प्रिन्सिपल्स आहेत ज्यांना आपल्या लाईफमध्ये अप्लाय करून तुम्ही पण रिच बनू शकता. फक्त फायनान्शियली नाही, तर प्रत्येक प्रकारे मेंटली, इमोशनली आणि स्पिरिच्युअली पण. आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणता लेसन सर्वात जास्त इम्पॉर्टंट वाटला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थिंक अँड ग्रो रिच.